सीताई, हं? म्हणजे मी आडकाठी आणते असं समजू नका, पण जरा महत्वाचं बोलायचं होतं. बोला ना, काय झालं? आजचा ना दिवस अशुभ आहे. ग्रह चांगले नाही आहेत. म्हणजे आधीच घरात इतकं सगळं विपरीत घडले तर कशाला उगाच विषयाची परीक्षा घ्या ना. तर म्हणजे आजच्या दिवशी आशू आणि शिवा घरातनं बाहेर नाही पडले तर बरं होईल. घराबाहेर पडायचं नाही, पण आज कॅलेंडरमध्ये काही अशुभ दिवस किंवा अमावास्या असं काही नाही लिहिलेलं. नाही नाही, अमावस्या नाहीच आहे आज. आणि फक्त अमावस्याच वाईट असते असं काही नाही हो. आणि अमावस्या प्रत्येक अमावस्या वाईटच असते असंही नाही. म्हणजे मला ना त्यातलं थोडंफार कळतं म्हणून सांगते. नाही, बरोबर आहे तुमचं. मी बोलीन आशूशी, पण आशूने ऐकायला हवं ना. नाही, पण म्हणजे आपल्या जीवापेक्षा जास्त काही नाही ना, म्हणून म्हटलं. मग झाली का नाश्त्याची तयारी? हो, पोहे तयार आहेत. वाट बघतोय कधीची. आशू, आजचा दिवस जर अशुभ आहे तर आज तू घरूनच काम कर हं? आणि असं कसं, ऑफिसला तर जायला लागेल ना. आशू, सीता, पण आज असं काही नाहीये. भाऊ, म्हणजे माफ करा मध्ये तोंड घातलं, पण माझा आहे विश्वास या गोष्टींवर. आधीच एक तर आपल्या घरात एवढं सगळं विपरीत घडतंय. आता जे घडलं त्याचं तर आपण काही करू नाही शकत, हा. पण पुढे तसं काही येऊ नये म्हणून काळजी घेतलेली बरी ना, म्हणून. नाही शांताबाई, माझा काही विश्वास नाही या गोष्टींवर. आणि आई, तू काळजी नको करू. अगं आम्ही जातो व्यवस्थित आणि फक्त ऑफिसलाच जाणार आहे, बाहेर कुठे नाही जाणार आहे. कामं पण खूप आहेत, सो जायला लागणार आहे. लॉन्च जवळ आलाय ना. सीता, जाऊ दे ना त्यांना, नाहीतरी एकत्रच असणार आहे. आणि एकत्र असल्यावर कसली आली भीती. बर बर, ठीक आहे, जाऊ दे. पण आशू, घरून ऑफिस आणि ऑफिसमधून पुन्हा घर, मध्ये कुठेही नाही जायचं.